उत्तर दिलं, तिकीट वाटपावरून काही नाराजीचा सूर असण्याचा प्रश्न नाही। एनसीपीची सभा होती, एनसीपीचा कार्यकर्ता मेळावा होता आणि एनसीपी मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो असे त्या ठिकाणी जयंत पाटील बोलले। माझ्या कानावरही आलं। हाकेच्या अंतरावर अंतर आहे। मला या ठिकाणी बसून ती सभा ऐकायला मिळते आणि मला माझ्या पक्षाने गोव्याचा प्रभारी बनवलाय आणि त्याच्यासोबत अजून 3 स्टेटचा राज्याचा प्रभारी बनवलाय। मी त्या ठिकाणी होतो, आज सकाळीच परत आलो। निमंत्रण त्यांनी दिलं नाही, दिलं असतं तर कदाचित गेलोही असतो, पण तुम्हीच सांगितलं की तो एनसीपीचा कार्यकर्ता मेळावा होता, मी काँग्रेसचा आहे म्हणून माझं त्या ठिकाणी मी गेलोच पाहिजे असं काही आवश्यक नाही आणि काही नाराजीचा सूर नाही। राजी नाराजी असण्याचं त्यांच्यासोबत कारणही नाही। ते राष्ट्रवादीचे आहेत, मी काँग्रेसचा आणि पक्षाचा आदेश आहे, पक्षादेश आहे म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराची मदत करण्याची आमची भूमिका आहे। त्यांना जिथे ज्या माणसाची, आमच्यापैकी काँग्रेसच्या ज्या नेत्यांची, ज्या कार्यकर्त्यांची त्यांना गरज भासते त्यांना ते बोलवतात, ते लोक त्या ठिकाणी जातात। मलाही जेव्हा जिथे जो रोल त्यांच्याकडून मिळेल तो रोल त्या ठिकाणी त्या पूर्ण ताकदीनिशी तो रोल प्ले करण्यात येईल। आर्वी विधानसभेच्या दावेदारीचा जिथपर्यंत प्रश्न आहे तर आता दावेदारी, हेवे दावे ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात चालतच असते। आता सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आतापर्यंत इथं राष्ट्रवादी दुसऱ्या घराण्यात होती, आमचा काँग्रेसचा नेता हा राष्ट्रवादीत गेल्यामुळे थोडाफार पेचप्रसंग उभा होण्याची शक्यता आहे, पण अजून विधानसभेचं मैदान दूर आहे आणि माझ्या उमेदवारीचा विषय राहिला तर माझी एकच अपेक्षा राहील की मी या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि नेता म्हणून यावेळेस एका सर्वसामान्य कुटुंबातला जो खरोखर त्या आमदारकीचा मानकरी ठरू शकेल, जो त्या लायकीचा असेल, त्या दमाचा असेल, त्याची जात पात पंथ धर्म कोणताही असो, मी असेल नसेल असं काही आवश्यक नाही की माझ्या पक्षाने जेवढा मान मला द्यायला पाहिजे, सन्मान जेवढा दिला पाहिजे, जसा मला नेता बनवला पाहिजे ते सगळं माझ्या पक्षाने मला दिलाय। माझ्या उमेदवारीची हे म्हणे की आम्ही पंजाकडे काँग्रेसकडे हा मतदारसंघ सुटावा म्हणून खूप प्रयत्न केले, माहिती नाही प्रयत्न कोण केले ते त्यांच्या नजरेसमोर होते, त्यांनी ते कबूल करायला पाहिजे। ते मानसिक औदार्यता त्यांच्यात असावी नसावी त्याच्यावर मला काही बोलायचं नाही, भाष्य करायचं नाही, पण एक सांगतो, माझ्या पक्षाचा पक्षाध्यक्ष माझ्यासारख्या एका अल्पसंख्याक कुटुंबातून आलेल्या व्यक्तीसाठी ही लोकसभा, या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार व्हावा याच्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याच्या लगेच नंतर मला पक्षातली मोठी जबाबदारी देण्यात येते, याच्यापेक्षा मोठं सौभाग्य आणि सन्मान दिल्याचं, पक्षाकडून सन्मान याच्यापेक्षा मोठा कोणता मिळू शकते असं मला तरी वाटत नाही। म्हणून हेवे दावे कोणतेच नाही आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला खरा काँग्रेसी या ठिकाणी यापुढे आर्वीचा आमदार बनावा याच्यासाठी निश्चित मात्र मी प्रयत्न करेन। माहिती झालं, मी तर काल गोव्याला होतो, माहिती नव्हतं की अंधारेताई शिवसेनेच्या यांनी रामदासजीच्या सुनीसोबत काहीतरी प्रेस कॉन्फरन्स केली म्हणून। खऱ्या अर्थाने मानसिक आणि राजकीय दुर्बलतेचं प्रतीक म्हणून काँग्रेस नाही आहे, म्हणून काँग्रेस किमान ह्या घरगुती वादात हस्तक्षेप करण्याची भूमिका काँग्रेसची कोणती राहणार नाही असं मला तरी वाटते आणि माझी तरी नाही। कोणत्याच सासऱ्याला आणि सासूला असं वाटत नाही की आपली सून अशा प्रकारे प्रताडित व्हावी किंवा आपल्या मुलाचा संसार उघडा पडावा, अशा पद्धतीचं कोणालाही वाटणार नाही। साहजिक तो त्यांच्या घराचा विषय आहे, तो चव्हाट्यावर आणणं योग्य नाही। आणि राहिला विषय पूजा तडसांचा, तर त्यांच्याकडे दुधाला पैसे नाही आणि त्या एक अपक्ष उमेदवार म्हणून या रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत। मी त्यांना एकच सल्ला देईन की खरोखर तुम्हाला जर त्या लेकराचा बाप मिळवून द्यायचा आहे तर सासऱ्यावर सूड उगवणं ही काही योग्य पद्धत नाही आणि तो घरातला विषय आहे, घरातच क्षमवला गेला पाहिजे। एखादी राजकीय व्यक्तिमत्व आहे याचा अर्थ त्याच्या घरात काही विषय राहू शकत नाही, घरात काही अडचणी राहू शकत नाही असं काही नाही। वैयक्तिक जीवन, व्यक्तिगत जीवन हे प्रत्येकाला लागू नये। आणि काल मला असं वाटतं तुम्हीच सांगितलं की रामदासजींनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली की बाबा मुलांनी मला न कळवता ते लग्न केलं आणि त्यांच्या न कळतच या दोघांमध्ये फाटलं। तर नवरा बायकोचे भांडणं जगभर सुरू असतात, त्या मुलीला जर काही अडचण आहे तर काँग्रेस म्हणून आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, पण आज जी आमची भूमिका आहे ती आम्ही राष्ट्रवादीचे सहकारी आहोत, राष्ट्रवादीला आमचं समर्थन आहे। अपक्ष उमेदवार पूजा तडस यांना आमचं समर्थन नसल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत कोणती प्रेस कॉन्फरन्स वगैरे अशी कोणती करणार नाही आणि तो त्यांचा घरगुती विषय आहे आणि घरगुती विषयात हात घालण्या इतपत राजकीय दुर्बलता आमच्यात नाही। आमचे सबळ प्रश्न आहे ते मोदीजींसोबत आहे, ते भाजपासोबत आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहे। वर्षभर जे तुम्ही शेतकऱ्यांना तात्काळ त्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करायला लावलं त्या बाबतीत आहे। शेतीतली वाढती महागाई, वाढता खर्च आणि न मिळणारा हमीभाव हे आमचे प्रश्न आहेत। तुम्ही रामाची आड घेऊन राजकारण करण्याची गरज खऱ्या अर्थाने भाजपाला आहे, आम्हाला नाही आहे। आम्ही घरगुती विषय चव्हाट्यावर आणून राजकारण करत नाही, ती राजकीय दुर्बलता आमच्यात नाही।
एनसीपीची सभा झाली हा तुम्ही विषय जो विचारला आता असा आहे की एनसीपीच्या सभा याच्या पुढे येणार आहे. उमेदवार हा महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा आहे, इंडिया अलायन्सचा उमेदवार आहे. या ठिकाणी निश्चित काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते सुद्धा उत्साही आहे आणि यावेळेस हा उमेदवार निवडून आला पाहिजे म्हणून सगळे लोक जिकिरीचे प्रयत्न या ठिकाणी करतायत. मला एकच गोष्ट यामध्ये जे निदर्शनास आली ती थोडी खटकून राहिली ती अशी आहे आणि हा विषय आपल्या समक्ष मांडायला पाहिजे की नाही पाहिजे तोही थोडा एक संशोधनाचा विषय, परंतु असा आहे की आमचे काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला तुतारीचे दुपट्टे घेऊन दिसून राहिले. हा विषय काँग्रेसचा कार्यकर्ता या नात्यानं मला तरी कमी पटून राहिला. म्हणून मला असं वाटते की काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुपट्टा हा आपल्या अस्मितेचा आपल्या काँग्रेसचाच खांद्यावर ठेवायला पाहिजे आणि तुतारीचा प्रचार करण्यासाठी त्यांचे बिल्ले घरोघरी मात्र गेले पाहिजे आणि त्यांचे बिल्ले घरोघरी नेत्यांनी एवढ्या ताकदीनिशी ते नेले पाहिजे का प्रत्येक ठिकाणी लोकांना हे निदर्शनास आलं पाहिजे का जरी तुतारीचा बिल्ला आला पण तो तुतारीचा बिल्ला आणणारा हा काँग्रेसचा कार्यकर्ता होता, कारण त्याच्या खांद्यावर काँग्रेसचा शेला होता. अनेक माझे मित्र शिवसेनेत आहे, मी त्यांना पाहतो त्या ठिकाणी ते अलायन्स बीजेपी सोबत करो, आमच्या सोबत करो, कोणाही सोबत करो, पण शिवसेना प्रमुखांचा दिलेला भगवा शेलाच हा त्यांच्या खांद्यावर दिसतो. त्याचप्रमाणे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्याही मनात हे खंत आहे आणि मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं ज्यांना तुतारी वाजवायची आहे, ज्यांना तिकडे जायचं आहे कायमचं, तुतारी निवडणुकीपुरती आम्ही वाजवू, पण आम्ही तुतारी वाजवू फक्त त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी. मात्र कायमचा आमचा जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे आणि काँग्रेसचा विचार जपणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना दुपट्टा जो खांद्यावर ठेवायचा आहे तो फक्त काँग्रेसचा ठेवायला पाहिजे आणि ज्यांना त्यांच्यासोबत जायचं आहे, ज्यांना राष्ट्रवादी सोबत जायचं आहे त्यांनी राष्ट्रवादी सोबत जावं, ज्यांना काँग्रेसमध्ये राहायचं आहे त्यांनी मात्र काँग्रेसचा दुपट्टा खांद्यावर ठेवायला पाहिजे आणि राष्ट्रवादीचं चिन्ह आहे घरोघरी त्यांचे जे काही लिफलेट्स असतील, पॅम्पलेट्स असतील, त्यांचे जे काही बिल्ले असतील ते त्याचा प्रचार मात्र घरोघरी करायला पाहिजे. एवढंच आजच्या या निमित्तानं मला असं वाटतंय की आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ही एक कार्यकर्त्याची भावना म्हणून कार्यकर्त्यांना पोचली पाहिजे, एवढंच मला या निमित्तानं वाटतंय.